लिब्रिऑफिस बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्ममध्ये पुश बटन कसे समाविष्ट करायचे हे शिकणार आहोत. मागील ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्ममध्ये लिस्ट बॉक्स फॉर्म कंट्रोल समाविष्ट करण्याबद्दल शिकलो. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्ममध्ये पुश बटन कसे समाविष्ट करायचे ह्याबद्दल शिकणार आहोत. बेस प्रोग्राम सुरू नसल्यास तो प्रथम आपण सुरू करूया. आपला लायब्ररी डेटाबेस उघडा. तो कसा उघडायचा ते आता तुम्हाला माहित असेलच. फाइल मेनू मधील ओपन वर क्लिक करून लायब्ररी डेटाबेस निवडा. आता आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये आहोत. मागील ट्युटोरियल मध्ये आपण ज्यावर काम केले तो बुक्स इश्यूड टू मेंबर्स हा फॉर्म उघडा. त्यासाठी डाव्या पॅनल मधील फॉर्म आयकॉन वर क्लिक करा आणि नंतर उजव्या पॅनल मधील बुक्स इश्यूड टू मेंबर्स वर राइट क्लिक करा. आता एडिट वर क्लिक करा. आता आपण फॉर्म डिझाइन विंडो मध्ये आहोत. आपल्या फॉर्म मध्ये पुश बटन समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यापूर्वी मेंबर नेम्स साठी अजून एक लिस्ट बॉक्स बनवूया. मागील ट्युटोरियल मध्ये आपण दुसरा लिस्ट बॉक्स बनवण्याची असाइनमेंट केली होती. प्रथम आपण मेंबर नेम ह्या लेबलच्या उजवीकडील टेक्स्ट बॉक्स काढून टाकू. त्यासाठी टेक्स्ट बॉक्स वर राइट क्लिक करून कट वर क्लिक करा. टेक्स्ट बॉक्स डिलीट झाला आहे. पुढे आपण फॉर्म वरील घटकांची रचना करूया. लिस्ट बॉक्सना टेक्स्ट बॉक्स पेक्षा जास्त जागा लागत असल्यामुळे आपण फॉर्म वरील घटक जरा आणखीन खाली सरकवून घेऊ. कसे ते पाहू. प्रथम फॉर्म मधील बुक टायटल लेबल खालील सर्व घटक आपण सिलेक्ट करून घेऊ. त्यासाठी आपण क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत वापरूया. सिलेक्ट केलेल्या भागावर क्लिक करून सरळ खाली ड्रॅग करा. त्यामुळे बुक टायटल लेबलशी संबंधित पहिल्या लिस्ट बॉक्सला आता पुरेशी जागा झाली आहे. मेंबर नेम लेबलसाठी देखील त्याच स्टेप्स पुन्हा करा. आता मेंबर नेम ह्या लेबलच्या डावीकडे असलेल्या दुसऱ्या लिस्ट बॉक्सवर क्लिक करून ड्रॅग आणि ड्रॉप करूया. ही लिस्ट बॉक्स उजवीकडे आणून फॉर्म मधील इतर घटकांशी जुळवून घ्या. कीबोर्डवरील Ctrl+S ह्या शॉर्टकटच्या साहाय्याने आपण फॉर्मवर केलेले काम सेव्ह करूया. आता आपण फॉर्ममध्ये पुश बटणे समाविष्ट करण्यास तयार आहोत. पुश बटन हे फॉर्म कंट्रोलचे अजून एक उदाहरण आहे. आपण ओके, कॅन्सल, नेक्स्ट आणि फिनिश या पुश बटनांशी परिचित आहोत. आपण बेसमध्ये ही पुश बटणे आपल्या फॉर्ममध्ये समाविष्ट करू शकतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर विशिष्ट कृती करण्याची सूचना देऊ शकतो. तसेच सेव्ह, अंडू किंवा डिलीट ही पण पुश बटनाची काही उदाहरणे आहेत. कसे ते आपण पाहू. आता येथे इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे आपण आपल्या फॉर्म मधील सर्व घटकांच्या खाली 4 पुश बटणे समाविष्ट करूया. त्यासाठी आपल्या फॉर्म डिझाइन विंडोवर परत जाऊ आणि फॉर्म कंट्रोल्स टूलबार मधील पुश बटनावर क्लिक करा. आपल्याला परिचित असलेल्या ओके बटनासारखा हा आयकॉन दिसेल. आपला माउस पॉइंटर अधिकच्या चिन्हासारखा होईल. आता आपण फॉर्म मध्ये
पहिले बटन इतर सर्व घटकांखाली डाव्या बाजूला क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने काढूया. आपण त्याचा आकार बदलूया. आता वरील सर्व स्टेप्स पुन्हा 3 वेळा करा. आपल्याकडे अजून 3 बटणे आहेत आणि सर्व एका आडव्या ओळीत अलाइन झाली आहेत. आपली फॉर्मवर पुश बटन्स काढून झाली आहेत. आता आपण त्यांची नावे बदलूया. त्यासाठी पहिल्या बटणावर डबल क्लिक करा. आपल्याला प्रॉपर्टीज विंडो दिसेल. येथे लेबल समोर सेव्ह रेकॉर्ड असे टाईप करा. आता फॉर्मवरील दुसऱ्या बटणावर क्लिक करा आणि प्रॉपर्टीज विंडोमध्ये आपण लेबल समोर उंडो चेंजेस असे टाईप करा. तिसऱ्या आणि चौथ्या बटणावर अनुक्रमे डिलीट रेकॉर्ड. व न्यू रेकॉर्ड असे टाईप करा. आता आपण त्यांचे कार्य ठरवूया. त्यासाठी सेव्ह रेकॉर्ड बटणावर क्लिक करा आणि प्रॉपर्टीज विंडोमध्ये ॲक्शन हे लेबल दिसेपर्यंत खाली स्क्रोल करा. येथे ड्रॉप डाउन लिस्ट बॉक्सवर क्लिक करा आणि मग सेव्ह रेकॉर्ड वर क्लिक करा. इतर 3 बटणांसाठी ह्याच सूचनांचे पालन करा. उंडो चेंजेस बटणासाठी उंडो चेंजेस ही ॲक्शन निवडा. डिलीट रेकॉर्ड बटणासाठी डिलीट रेकॉर्ड ही ॲक्शन निवडा. न्यू रेकॉर्ड बटणासाठी न्यू रेकॉर्ड ही ॲक्शन निवडा. अशा प्रकारे आता आपण पुश बटन्स समाविष्ट केली आहेत. कीबोर्ड शॉर्टकट Ctrl+S च्या सहाय्याने आपला फॉर्म सेव्ह करून ही विंडो बंद करा. पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आपल्या फॉर्ममध्ये अजून 3 साधे बदल करणार आहोत. नंतर आपण डेटा एंट्री आणि डेटा अपडेट करण्यासाठी फॉर्मचा वापर करणार आहोत. उदाहरणार्थ, जेव्हा लायब्ररीचा सभासद पुस्तक परत करेल तेव्हा आपण ह्या फॉर्मच्या मदतीने ही माहिती डेटाबेसमध्ये अपडेट करू शकतो. आता असाइनमेंट करू. फॉर्ममध्ये चौथ्या पुश बटणाशेजारी 5वे बटण समाविष्ट करा आणि वापरण्यापूर्वी फॉर्म रिफ्रेश करून घ्या. खाली पुढच्या ओळीवर 4 बारीक पुश बटणे समाविष्ट करा ज्यांच्या मदतीने आपण रेकॉर्ड्समध्ये नेव्हिगेट करू शकू. आपण बेसवरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात आपण फॉर्ममध्ये पुश बटन समाविष्ट करण्याबद्दल शिकलो. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन spoken-tutorial.org टीमने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.